धुळीचं साम्राज्य. शुभ सकाळ मित्रांनो. बघा, हा निसर्ग आणि ह्या निसर्गाची माया किंवा निसर्गाचं सत्य म्हणू शकतो आपण. आजूबाजूला बघा सगळं, ज्याला वदाड म्हणतो आम्ही गावरानी भाषेत, आणि जी आपली भाषा आहे त्याला धुयार असं म्हणतात. परंतु बघा, आजूबाजूला काहीच दिसत नाही. ह्या केळीचे वन आमचे विजू पाटलाचे आहे. आणि हे गहू बघा, अगदी 10 फुटा 7 ते 8 फुटाच्या अंतरावर आहे, परंतु काहीच दिसत नाही. आणि इतकं सुंदर दृश्य. परंतु यावरून बी जास्त एक ताकद, ज्याला म्हणतो आपण, काय म्हणतो, एक एनर्जी, मनामध्ये उत्साह आणि जगण्याचा उत्साह जर माणसामध्ये असेल तर माणूस कुठूनही कुठेही जाऊ शकतो. हे सत्य आहे मित्रांनो. कारण माझ्यावरून सांगतो, आणि माझ्यासोबत माझे सवंगडी जे माझे मार्गदर्शक राहिलेले आहेत. आत्तापर्यंत मी जवळपास 7 ते 8 वर्षापासून त्यांचं मार्गदर्शन घेतो आहे प्रत्येक बाबतीत. काही बाबतीत ते खूप छान निर्णय देतात. त्यांची जे कार्यक्षमता आहे किंवा त्यांचं ते काय म्हणतो आपण, एक ॲबिलिटी असते, त्याप्रमाणे ते मला सदैव मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे माझे जे सुखदुःखाचे साथी आहेत, जे की माझ्या नेहमी सुखदुःखात येतात, आणि माझे जे चुकीचे निर्णय आहेत त्या निर्णयाला मला फटकारतात, व माझ्या चांगल्या निर्णयाचे नेहमी स्वागत करतात, असे माझे मार्गदर्शक. आणि प्रत्येक संकटाच्या वेळी ते माझ्या मागे पाठीशी उभे होते आणि आहेत आणि राहणार. यांनी मला प्रचंड ऊर्जा दिली, प्रचंड ताकद दिली. त्यांचा मी आभारी आहे, आणि पुढेही ते माझ्यासोबत राहतील हे नक्कीच निश्चित आहे. परंतु बघा, एक जगण्याची उमेद आणि एक ताकद किंवा एक ऊर्जा माणसाला काय करू शकते याचं ज्वलंत उदाहरण सांगतो, तुम्हाला दाखवतो प्रत्यक्ष. मी तर आहेच घोटे किनवटवरून मी एक 15 ते 20 मिनटामध्ये इथं पोचलो, आणि ते सुद्धा 30 ते 50च्या स्पीडनं. माझा पूर्ण टी शर्ट ओला झाला, असं बघू शकता तुम्ही की माझा पूर्ण टी शर्ट ओला झाला. परंतु तरीही मला या निसर्गाच्या सानिध्यात यायचं होतं, आणि हा निसर्ग बघायचा होता मला. माझा सकाळचा नित्यक्रम पूर्ण करायचा होता, म्हणून मी आलोच. तर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट बघा, की आमचे विजू पाटील जे की माझे सवंगडी आहेत, ते बघा त्यांचं वय बघा. तेच कदाचित त्यांचं वय 70ही ओलांडलं. मला ॲक्च्युली माहीत नाही त्यांचं वय. परंतु आज त्यांचे 2 मुलं आणि 2 मुली आणि जावई, नातू, पंतू, अशा कितीतरी मोठे संबंध म्हणजे वाढत गेलेले आहेत. परंतु त्यांचा जे जगण्याचा उत्साह आहे ते आज कुठंच थांबलेला नाही, आणि त्याच उमेदीने ते रोज उठतात आणि रोज सकाळी वॉकिंगला येतात, आणि तेवढंच उत्साहानं मुलांना कामं देतात, कामं सांगतात, मार्गदर्शन करतात, शेती बघतात. मित्रांनो, परवाचीच गोष्ट आहे की ते एक महिनाभरासाठी मुंबईला, 15-20 दिवसासाठी असेल, महिनाभरासाठी मुंबई पुणे आपल्या पत्नीसोबत जाऊन आलेत. आणि मुंबईवरून त्यांनी पुढे त्यांचे जे इवाई होते यांच्यासोबत किंवा नातलगांसोबत रायगड, पेन या समुद्रकिनाऱ्यावर फिरलेत, मुंबई फिरली. त्यानंतर पुण्याला आले, आणि पुण्याला आपल्या नातवंडाला भेटलं, आणि एक समाधान व्यक्त केलं की त्याच्या प्रगतीबद्दल. म्हणजे मित्रांनो बघा, आणि विशेष म्हणजे मला जेव्हा फोन यायचा किंवा मी जेव्हा फोन करायचो की राहुल, गहू कसा आहे, गहू निघला का, केळीची काय हाल आहे, हे झालं का, ते झालं का, आणि त्यांची मुलाकडून ते विचारत होते. परंतु एक मलासुद्धा फोन केला तर इकडली काळजी राहायची. म्हणजे बघा, जरी माणूस कुठंही असेल, कुठंही, परंतु त्या माणसाला त्या कामाबद्दल किंवा आपलं कुठंतरी राहिलं काय, काहीतरी झालं काय, हे जे असते, हे जे मेहनत करणारा माणूस किंवा एक यशस्वी माणूस हेच करू शकतो. आपण बरेचसे उदाहरणं बघले, जसे की
रतन टाटा असेल, कोणी झुंझुनवाला असेल, कोणी असेल, परंतु हे उदाहरण खूप उच्च कोटीचे आहे. त्यापेक्षा आज जे लाईव्ह उदाहरण भेटत आहे ते आपल्या समोर आहे मित्रांनो. त्यामुळे यशस्वी व्हा आणि अशाच प्रगती साधा आणि पुढे जा. धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ इथे समाप्त करतो. थँक्यू.